तर मागच्या भागात आपण पाहिलं 3 मित्रांची मैत्री. ह्यात आपण शेकऱ्या, पप्या आणि आबड्या यांच्याबद्दल जाणून घेतलं. हे 3 जण एका हॉटेलवरती जातात आणि कसा कल्ला करतात तो आपण बघितलाच. हॉटेल मालकाला भीती घालून हे 3 जण तिथून पळ काढतात. आबड्याची आणि शेकऱ्याची भांडणं चालू असतात. तेवढ्यात तिथं बले येतो आणि सांगतो की कवी आबुलीचं कवी संमेलन आहे. मग हे 3 जण कविता ऐकायला जातात. काही वेळ वाट बघितल्यानंतर तिथं कवी आबुलीची एंट्री होते. कवी आबुली येतो, वेगवेगळ्या कविता करतो, लोकांना हसवतो, लोकांचं मनोरंजन करतो. पण काही लोकांना त्याचा राग येतो आणि त्याच रागाचं रूपांतर होतं मारात. कवी आबुली बेदम मार खातो आणि संमेलन संपतं आणि आबड्या त्या सामानाला भेटायला उसात गेलेला असतो. त्याच क्षणी तिथं जयड्या येतो आणि जयड्याला एक शर्ट उडताना दिसतो. इथपर्यंत आपण पाहिलं. आता बघूया पुढे. ए कोण रे ऊसात? आमच्या ऊसात लहान डुकर बर का? बोच्याला चावट्याल. रानडुकर म्हणजे मला बरं असतील. काय करू? हा कोण रे ऊसात? तिथे थांबू नको. घे जा. भेटय का नाही तरी काय माहिती. भिवून जा बाबा आता तरी. Run. कामासाठी आलो ते काम राहिले. परके भांडुगळा हाय की चल पळ. Ding 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 ding. जयड्याचा फोन आलाय. हॅलो हॅलो. हा एक लाखा लवकर इकडे ऊसात वाजी इकडे दिसतंय काहीतरी. हा येतोय की. कुठे आहे तू? काय खालच्या तुकड्या ते. आलो. अरे तू जोरात पळ की. पळतोय चल लवकर. लका तुला पळा येणार का? पळ चल. पळ की. अरे त्या जयड्याचं काय काम आहे? पळतो की. अरे पप्पा आम्ही पडलोय. हा खाऊन नुसता रियाडा झालाय का तू? अरे हात दे. अरे हात दे म्हणजे काय तुला लका? खाऊन तुला तुझं वजन झेपत नाही पळताना. अरे खाऊन बसम्या झालाय तुला. बसम्या ह्याच्यात आहे ना. हे झालं की येड्या म्हणे. तुझ्या आईला तोंडाला चप्पल कशी लावतोय? मग तू झालं किती बसम्या म्हणे तुला? अरे त्या फोन आला तिकडे जायचं. चल लवकर. हात दे. चल की लट्या. आयो कुठे रे तू? बघ फोन केला होता. हो किती पडलाय. अरे हो किती पडलाय. कोण पोर घेऊन आला काय माहिती. जयड्या काय झालं? अरे जयड्या राहू दे. इकडे बघ काय. ऊसात ही कार्यक्रम करून आले आणि गारठ्यामुळे वाता येऊन पडले. अरे असं काय करते? अरे याला काय पिठ आली काय? चप्पल काढ. अरे चप्पलीने हाण तू काय आता? अरे तू चप्पल काढ. अरे चप्पल नको. अरे धर बाबा. जयड्या मला का पिकाली बेटा. काय झालंय तुला? तिथं ऊसात. अरे ऊसात काय होतं? तिथं माग ऊसात. अरे ऊसात काय? अरे वादळ किती ना. ऊसात. अरे ऊसात काय? अरे ऊसात हिरवगार काहीतरी होतं. अरे पप्या पौर्णिमेच्या रात्री माग लागली होती कुत्री. मला 100% खात्री. ह्याच्या माग लागली असता रे हिरव्यागार साडीवाली स्त्री. अयो हिरव्यागार साडीवाली स्त्री. अयो मला दिसल्यावर मग आता अवघडच होईल. अरे आपण आलो तेव्हा ती शेंगा खात होती. मोठ्या नकानं टरकाला सोलत होती. आपण दुसऱ्या दिवशी आलो तर तिथं टरकाली बी नव्हती. टरकारी मला नाही माहिती. पण मी मागाशी आलो तेव्हा एक शर्ट हवेत उडला. अरे 100% पप्या लपडे मग. अयो येतात वाटतात इकडे. आता काय खरं नाही आपलं. लपडत असेल पण ती जाऊ दे. ते पाकिट कशाच आहे? अरे पाकिट तसलं नाही. ह्यात माझी उंची वाढायच्या गोल्यात. गोळ्या चल बघू आपण. चल लवकर चल. उठ, चल मोबाईल घे. चल चल की. आम्ही ऐकलं का दोघं? चल. मला बी आवाज. आम्ही दोघं. तुला एकट्याला यायला भ्यायला वाटतं.
आता इकडे अरे म्हातारा म्हणलं ऊस बेजून ये त्यामुळे आलतो राहणार हे टेवून बघतो ते शर्ट झाला हवं उडला मला वाटलं लपडा असेल त्यामुळे वाट बघितली तो मागणे हिरवा बाबा आला ग माझ्या अंगावर आला माझी निभार खातली परत सुटलो आणि ते येऊन तुम्हाला फोन केला हार पण तवाच आम्हाला फोन लावायचा ना भाऊ आता अरे मला काय सुचलंच नाही हिरवगार मध्ये नक्की भूत असेल बरं. अरे नाही असेल टोवर ओढला म्हणल्यावर 100% लपडच नाही इथं होतं हे काय करू हा. आपण ना वेगळ्या आवाजात हाक मारू तो बघ तिथं होता पप्या काय कर एकदम भारत आवाज दे मग तू घाबरला पाहिजे बारदस्त हा बघाच ये भानगुळा बाहेर ये तोडीन काटाडच काढीन हे आपण वेगळ्या वेगळ्या आवाजात देऊ आवाज हा हा खंबे आवाज करतो अयो बाया बियाल्यात का काय मला मार आता काय खरं नाही माझं यागला असाच तुका वेगळ्या मध्ये बायांचा काढतो का गाड्याचा गड तू काढ गाडीचा बाहेर ये एक काम करतो शेखराला फोन करून बोलून घेतो आला का टायमिंगला फोन हो यापुढे कशाला फोन करताय अरे कट का करतोय फोन उचल की भांडगोळा ए भाडकाव बाहेर ये माझी कातड काढेल मारेन पाप्याला फोन लावतो Ding 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 ding. अरे यापुढे मला फोन करते आहे आता रे, येत जाऊ दे तू पण. त्याच्या नंतर मिठू अरे पप्प्या तू तरी फोन उचल की भांडगोळा आता काय करू ए भिकार चोट बाहेर ये ए भाडकाव तू बाहेर ये भानगुळा ये बाहेर अरे बाहेर नाही तुला फाडील कापील तोडीन अरे मुलका मुलगळील पायाखाली तुडवील असं चिरेल कांदा चिरल्यावानी अरे लवकर बाहेर ये तू माझी गाण फाडली ना गाण फाडली ना त्यानं माझी मी पण फाडेल अरे तू आमच्या मित्राची गाठ फाडली आम्ही तुझी गाठ फाडू अरे ऑलरेडी माझी गाण फाटलेली आहे तुम्ही जावा फाडतोस तुला ए पप्या असं काय बाहेर यायचं नाही एक काम करा दगडी हात मारू हा, घ्या दगडी. आयो रक्त इथं थांबलो टायगारी डोकं फोडतेल मारायचो बाहेर जाऊन माफी मागतो आणि मारू नका म्हणतो मारू नका लगा तू अरे तुम्ही तिघ काय करता इथं ओय आबड्या तुला माहिती का दोन पीठ आतमध्ये गेल्या त्यांनी माझी निभार गाण फाडली इकडे लवकर अरे आपण त्याला बघू काय अरे उसात मी होतो तुम्हाला कळणार आहे अरे मग येड झाले फोन करत नाही बाई. तुला मारी ना मी अरे मग फोन लावतो तुला फोन उचलायच नाही बाय अरे फोनच उचलत नाही काय पाणी अरे पण ह्याने नाही उचलला त्याला लावायचा की अरे तुला मी फोन केला तुला फोन उचलाय काय झालं अरे काय का माझं डोकं फोडलं काय जीव घेता का माझा अरे लय रागात आलेला का भावाचं अरे आबड्या काय तुला सांगू अरे याला एवढी बेलं नाही हो ह्याच्या हातभर गाठ फाटली होती अरे हे पार फिटी होऊन पडलं होतं तिथं हो चक्कर आली त्याला ओय आबड्या एकटा उसा जाऊ नका हिरवा बाबा होता रे मागाशी अरे हिरवा बाबा मीच होतो त्यो अरे येड्या जाऊन या. चल जाऊ चल चल रे बाबा. पट्टी कर चल लवकर पट्टी कर. अरे कशाला नाटक करायला काय काय झालं झालं अरे बाबा डोक्याला लागले अरे डोळ्याला का पट्टी लावली माझ्या अरे गपला का तुला कळतं का मला कळतं मला इथे पट्टी बांधायला बांधली बरोबर मी तू शांत बस बोल नको अजिबात त्याचा कोर्स झालाय कसला कोर्स झालाय तुझा अरे MSCIT झालाय माझा अरे ते ठीक आहे पण डोक्याला लागले इथं पोटाला कोण पट्टी लावत काही बाण्या आंघोळ करताना ही पट्टी भिजली एक पट्टी स्टॉकला नकोय अरे डॉक्टर कुठे गेलता अरे डॉक्टर बाहेर गेल्यात म्हणून आम्हीच पट्टी केली ना आता मी किती हुशार आहे पप्प्या थांब मी धरतो तू इंजेक्शन दे इंजेक्शन घेऊ अरे नको काही नाही मला अरे अरे येडे कर तुझ्या भल्यासाठी चाललेला का अरे माझा कोर्स झालेला का अरे MSCIT चा कोर्स करून कोण इंजेक्शन देतं का अरे यार झाल्या तुला काय कळतंय अरे लय हुशार आहे ह्यो अरे ह्यानी कालच आमची मत भरली शेकऱ्या तुम्हाला दिसा नाही
अरे इकडे मी आज दिसला अरे एका डोळ्याने काय दिसा नाही मला. अरे डोकं फोडलं माझं तुम्ही. पुरी तोंड घेऊन जायला लावलो तरी तिथं तुला. झालं चुकून पण काय करतो आता. आता मला काय कळणार आहे तू ऊसात आहे म्हणून तिकडे लपड करायला गेला कशाला गेलाय ती. अरे शेखरे मला काय का डोकं फोडलं माझं तुम्ही. बरं जाऊ दे चल इंजेक्शन घे. यार नको मला इंजेक्शन. ऐका बघा मी काय आणलंय. दीपाल्या काय नवीन नाटक घेऊन आला काय माहिती. काय हात हलवीत पळत आलाय काय माहित आता. बल्या काय आणलं रे तू. अरे काय माझ्या हातात. काय तुझ्या हातात. अरे काय माझ्या हातात. अरे काय तुझ्या हातात ते तर दाखव की. काय तुम्हाला माहितीये का माझ्या हातात काय आहे. अरे काय तुझ्या आता सांग की. शेखर भाऊच्या बापाची चिठ्ठी आहे. अरे पप्प्या अरे माझ्या बापाची चिठ्ठी लिहिली. अरे काय लिहिलं त्याच्यात. थांब दाखव बरं दाखव. बघ बघ काय लिहिलंय बापाने काय जुना आता. शेवटचे पत्र तुझा बाप मी आला. अरे मी याला नाही का जितायला का काय बी नको बोलू. माझा 2 नंबरचा अप्रिय चिरंजीव शेखऱ्या. नाही मी अप्रिय रे अप्रिय मी तुझा बागी बाप पत्र लिहिण्यास कारण की लिहा बापाने लेखाचा विचार करायचा असतो तसा मीही तुझा विचार केला. लय विचार केला हो तुम्ही लय केला. आणि तुला वडापावचा गाडा टाकून दिला. टाकला की पण तू तिथं न जाता तुझ्या उंडग्या मित्रांसोबत फिरत असतोस. अयो म्हणजे आम्ही उंडक होय. नाही रे भावांना तुम्ही उंडग नाही खरंच चांगले भावांना. हेच लक्षात घेता मी असं ठरवलं आहे की काय ठरवले काय माहिती. वडापावचा गाडा माझं घर आणि माझी जमीन 3 एकर मी माझ्या मोठ्या चिरंजीव बावडीचे नाव करत आहे. अरे बापाचं काय डोक्यात परत पडला की काय अरे बावडीचं नाव करा निघालाय सगळं. काय खरं. आता तुला प्रश्न पडला असेल की आपला बाप येडा झाला का काय. अरे येडा जायचं तुझा बाप. अरे येडाच ना तर काय बेवड्याच्या नावावर सगळं करतोय. पण तो बेवडा असला तरी माझा मोठा चिरंजीव आहे. हाय आम्हाला सोडलंय वाऱ्या वासच. तुमचं रेशनिंग कार्डच फेल आहे. जर तू सुधारला नाही आणि गाड्यावर काम करताना दिसला नाही तर सगळं खरं ठरेल. अयो आता ही तुला शेवटची चेतावणी. हे आता साध्या पेपरवर आहे नंतर तुला कोर्टाची नोटीस येईल मग घे केळ. अयो पप्प्या अजून काय लिहिलं बघ. कळावे लिहिलंय कळावे. 2 उंडग्या पोरांचा आबागी बाप. अरे आबागीचं नाटक काय आहे. बरोबर आहे. उंडकीच आहेत दोघं भाऊ. अरे तुम्ही दोघं उंडकीच आहे. काय बी नको बोलू नका. काय दोन्ही भाऊ उंडकीच आहेत. अरे शेखरे काहीतरी व्हायच्या आधी आपलं ते गाडी जाऊन बसणार तुझं बाप त्याच्या तुझ्या भावाचं नाव कर सगळं ते बेवड्याचे. जातो जा ते एड्याला घेऊन जा. 4-5 दिवस तरी सुधर. शेखर भाऊ जमतात का तुम्हाला वडापाव तळायला. अरे जमतात का. अरे बघ तुला आता कसं वर चढून जावतो. शेखर भाऊ तुम्ही कसं तळताय वड. मी कसं वड तळ तुझी दाखवतो तुला. शेखर भाऊ कसं तळता तुम्ही वड. अहो दाखवतो म्हणलं ना तुम्हाला. शेखर भाऊ कसं तळताय वड. अरे धावतो म्हणलं कळतं का. तका कवी आला. कशाला आला आता काय माहिती. आतापर्यंत आयुष्यात खूप येऊन गेल्या मुली. स्वतः वडापाव खायला आलोय मी कविया बोली. या कवी या तुम्हाला मस्तपैकी गरम गरम वडापाव देऊ का. वडापावच्या दुकानावाले आहो मी वडापावच खाणार. तू येड्या भोकाचा मला इथं चिकन थाळी कुठून देणार. ओ कवी काय चाललंय. काय शेखऱ्या कसा चाललाय धंदा. चाललाय बऱ्यापैकी. तुम्ही त्यांना म्हणताय कस चाललाय धंदा. मला माहितीये तू माणूस एकदम गंदा. भिकारे गत ह्याला त्याला मागे फिरतो चंदा. आणि तू निवडणुकीला उभं राहणार आहे पण मला माहितीये तू पडणार यंदा. यार पप्पू आपडे कुठे गेला. अरे त्याच्या डोक्याला लागले ना त्याला पट्टी केली. कव्या बोलीच्या भावाला केली आहे पट्टी. मला लवकर सांगा त्याला काय झालंय नाही तुमच्या दोघांच्या गाडीत घालील मी खुट्टी. अहो कवी त्याला काय नाही झालं त्याला जरा थोडस डोक्याला लागलं म्हणून पट्टी केली. तुम्ही तोंड बंद करा तोंडात जाईल माशी. वडापाव राहील बाजूला तुम्ही राहताल उपाशी. शेखर भाऊ वडापाव चांगला भाजा वडापाव कच्चा आहे. तुम्ही त्यांना म्हणताय वडापाव चांगला भाजा. ह्यांना लागलाय ठसका ह्यांना कोणतरी पाणी पाजा. तुम्ही त्यांना म्हणताय वडापाव चांगला भाजा.
अरे तू डोक्यात येडा असून तुला वडापाव दिलाय, त्यांना असं बोलताना थोडं तरी लाजा. तुम्ही मला दिलाय मस्त वडापाव, अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे कवी अबुलीचं नाव. कविता अशी करतो की तुमच्या काळजावर पडतील घाव, आणि आज मला बिल मागू नका, माझं बिल भरेल माझा बेरोजगार भाव. अशा कवितेमुळे मी खूपदा पाहिले येरवाडा जेल. पहिली ते चौथी मी कधीच झालो नाही फेल. आणि ह्या येड्या भोकाचा वडापाव खाताना जरा विचार करा, कारण की हा वापरतो खूप दिवसाचं तेल. कवी अबुलीच्या कवितेचे छापले पाहिजेत धडे. कवी अबुली कारनामे करतो एकदम बडे बडे. आतापर्यंत कधीच खाल्ले नाहीत मी असले बेचव वडे. इथला मालक तर येडे बोकाचा, पण खाणारे आहेत येडे धवे. ए अरे भावडे कुठं चाललाय? ए आबड्या, तुला देऊ का खावड्या? अरे मला कशाला देतोय खावड्या? तुझ्या भावाला दे खावड्या. अरे माझ्या भावाने काय केलंय लाव? हा काय 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 केलंय भावानं माझ्या? अरे तुझ्या भावाने तुझ्या बापाने तुझ्या गेम केली माहितीये का तुला? अरे या बावड्यावर गेम करणारा फायदा व्हायचा आहे. अरे फायदा झालाय आणि तुझ्या बापानेच फायदा केलाय. शेकऱ्या नाव आहे त्याचं. शेकऱ्याने गेम केली तुझ्यावर. काय केलंय माहितीये का? काय? अरे तुझ्या भावाने आणि तुझ्या बापाने ना सगळी प्रॉपर्टी शेकऱ्याच्या नावावर केली आणि पत्र लिहिले, आणि त्या पत्रात लिहिले बावड्याला घ्या केळ. हा असं लिहिलंय पेपरात? त्याच्या आईला त्याच्यावर काय, मी आता लय पेलोय. मी घरी गेलो नाही ह्यांच्याकडे बघतो कोण केळ घेत आणि कोण नाही. मला केळ घ्यायला लावतात वय तुझा, मी बघतो त्यांच्याकडे. बघ बघ चांगलं बघ.